नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाची ज्या मित्रांनो नवीन भरतीच्या मित्रांनो निघत आहे. आणि BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदाची ज्या मित्रांनो भरतीचं जे शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे 16 मार्च ते 17 मार्चच्या दरम्यान ज्या मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं आणि मुली ज्या मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर जास्त जागांसाठी ज्या मित्रांनो हे BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाची नवीन ज्या मित्रांनो ही भरती निघत आहे. आणि त्याचबरोबर ज्या मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची सुद्धा मित्रांनो भरती निघणार आहे. BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन ही भरती मित्रांनो अलग आहे आणि BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी आणि ग्रुप सी ही भरती ज्या मित्रांनो अलग आहे. तर सध्याच्या कंडिशनला मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाची ज्या मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि तुमचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे 16 ते 17 मार्च 2024 पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर 10वी पासवर तुम्हाला महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, त्याचबरोबर BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी या भरतीचं ज्या मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, वयोमर्यादा काय काय असणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, हे जे आहे BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी आणि ग्रुप सी या भरतीमध्ये ज्या मित्रांनो जास्त मुलांचं सिलेक्शन होते एक लक्षात ठेवा. तर चांगली ज्या मित्रांनो ही भरती ज्या मित्रांनो येत आहे, या भरतीचे जे फॉर्म आहे येते मित्रांनो 16 ते 17 मार्च 2024 पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे. थोडेसे 1-2 दिवसांनी मित्रांनो लेट सुद्धा होऊ शकते, पण ज्या मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. ठीक आहे, शिक्षण फक्त मित्रांनो 10वी पास लागते या BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी या भरतीमध्ये. तर महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात, एक लक्षात ठेवा. तर चांगली ज्या मित्रांनो ही भरती निघत आहे. तर या भरतीचं मी तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी दाखवून देतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी या भरतीची ही जाहिरात आहे. तर बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ॲडव्हर्टिजमेंट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी पोस्ट. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इन BSF इयर विंग अँड ग्रुप बी अँड ग्रुप सी पोस्ट. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, इन BSF इंजिनिअरिंग CET UP फॉर वॅकन्सी इयर 2024. तर ज्या मित्रांनो ही जाहिरात आहे BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी या भरतीची. तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता कॅटेगरीनुसार, UR कॅटेगरीच्या, त्याचबरोबर EWS कॅटेगरी, त्याचबरोबर OBC कॅटेगरी, त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीच्या तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. आणि या ठिकाणी पगारसुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जे कॉन्स्टेबल स्टोअरमॅनचं जे पद आहे तर त्यासाठी जे मित्रांनो तुम्हाला पगार या ठिकाणी 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी. आणि आणखीन मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची सुद्धा मित्रांनो भरती येणार आहे. तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन हे अलग भरती येणार आहे. त्याचबरोबर हे जे आहे मित्रांनो हे ग्रुप बी ग्रुप सी पदाचे BSFमध्ये निघालेली आहे. ठीक आहे, तर लवकरच या भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर 10वी पासवर तुम्हाला या भरतीमध्ये जे या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर वयोमर्यादासुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, कॉन्स्टेबलसाठी तुम्ही वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता. तर कॉन्स्टेबलसाठी 18 ते 25 वर्ष आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष सूट आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिकलसाठी सुद्धा वयोमर्यादा 18 ते 25 आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट, त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षे सूट. त्यानंतर कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटरचे सुद्धा पद आहे. त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल कार्पेंटरचे सुद्धा जागा आहे, त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्ष सूट आहे. तर SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला
तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी लागते आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो फी नाही आहे, ठीक आहे. तर जे पण मुली एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे. आणि तुमचं जर मित्रांनो बीएसएफ या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार मिळणार आहे. तर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे 100 मार्काची, ज्यामध्ये ज्या मित्रांनो जीकेचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काची तुमची यामध्ये परीक्षा असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते, ठीक आहे. सर्वच कॅटेगरीचे मुलं, फक्त एसटी कॅटेगरी सोडून, ठीक आहे. आणि एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागणार आहे आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 148 सेंटीमीटर यामध्ये एवढी उंची असणार आहे. छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीसाठी आणि बाकीच्यांसाठी 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल या भरतीमध्ये, ग्रुप बी ग्रुप सी या भरतीमध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग असणार आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग असणार आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी मित्रांनो तुम्हाला 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. तर एवढं मित्रांनो या भरतीमध्ये फिजिकल असणार आहे. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर लवकरच मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ग्रुप बी ग्रुप सी या भरतीची ज्या मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. फक्त 10वी पासवर ज्या मित्रांनो ही भरती निघत आहे, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आतापासून मित्रांनो ज्यांना सुद्धा बीएसएफ भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, आतापासून चांगले चांगले पुस्तक घ्या या भरतीचे स्पेशल आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा. घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा जास्त अभ्यास मित्रांनो तुम्ही वाचनालयामध्ये करा, कारण की वाचनालयामध्ये मित्रांनो अभ्यास जास्त होते. लक्षात ठेवा, घरी तरी आपल्याला कोणते ना कोणते कामं चालूच राहते, दळणं इथं आहे तिथं आहे. तर त्याच्यापेक्षा मित्रांनो तुम्ही वाचनालयामध्ये अभ्यास करा. तुम्ही जर ग्रामीण भागातून असेल तर माझे जास्त व्हिडिओ बघणारे जे विद्यार्थी हे सर्वात जास्त ग्रामीण भागातले आहे. तर तुम्ही जर मित्रांनो गावाखेड्यातून येत असाल तर वाचनालय पकडा मित्रांनो गावातला आणि त्या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करा, ठीक आहे. आणि आतापासून फक्त सेल्फ स्टडी करा मित्रांनो 8-8 घंटे 10-10 घंटे, ठीक आहे. तर जास्त मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की मागच्या वर्षी सुद्धा बीएसएफची भरती निघाली होती. त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे मित्रांनो सिलेक्शन झालं होतं आणि लेखी परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे आणि फिजिकल सुद्धा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे, ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती बीएसएफ ग्रुप बी ग्रुप सी या भरतीबद्दल. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.